आता जड आहे तो पूर्ण त्या कोट्यापर्यंत नाही तिकडे आहे आमच्या तिकडे आहे भाऊ अरे इकडे या. मी रामेश्वर मद्रेवार. माझ्या बाजूला एक नदी आहे. त्या नदीतून पूर माझ्या खालच्या गोडाऊनमध्ये अंडरग्राऊंडमध्ये काही माल आम्ही मुनिमाच्या हाताने आणि सगळ्या सहाय्यकाच्या हाताने आम्ही सगळा माल वरी घेतला. माझं काही एक 25-30 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. त्वरित शासनाने पंचनामे करून माझ्यासारख्या काही व्यापाऱ्यांचं जेही नुकसान झालेलं आहे त्यांना पंचनामे करून द्यावेत. त्यांच्याकडे नुकसान भरपाईची थोडी मदतीचा आशा करतो. इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, फर्निचरचं सामान आहे माझ्या दुकानामध्ये आणि ते फ्रीज, टी व्ही, कपाट असे काही वस्तू वाहून गेले. काही पकडण्यात आम्हाला यश आलं, 4-2 आयटम थांबले आणि बाकी काही एवढा फ्लो होता की माणसालासुद्धा धोका होईल म्हणून आम्ही माणसं बाजूला काढल्यात. एवढा पाण्याचा फ्लो होता म्हणून घेऊन काही वस्तू वाहूनही गेले, काही 2-4 वस्तू हातातही सांभाळून ठेवल्या आम्ही. तरी प्रशासनाने इकडं आमच्याकडे लक्ष ठेवून आणि एक होतकरू गरीब व्यापारी आणि व्यापारामध्ये करत असताना फार अडचणी पूर्वीच चालू आहेत आमच्या मागं आणि त्याच्यामध्ये हे एक फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. प्रशासनाने लक्ष द्यावं बस. तर कालच्या झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस झाल्यामुळे या नायगाव शहरामध्ये खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि खरं म्हणजे व्यापार करणारा जो व्यक्ती असतो त्याचं सर्व जनजीवन त्याच्या व्यापारावर अवलंबून असते आणि त्या व्यापाराचं नुकसान झाल्याच्या नंतर त्याच्यावर ही नदीच्या बाजूला असल्यामुळं 43 वर्षात जेवढा पूर आला नाही तेवढा काल पूर आला आणि आमच्या दुकानामध्ये अंडरग्राऊंडमध्ये पूर्ण 10 फूटपर्यंत पाणी होतं आणि 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. LED काही वाहून गेल्या, काही कूलर खराब झाले, काही सोफा सेट खराब झाले, कपाट खराब झाले, भरपूर असं आयटम काही वाहून गेलं, काही इथल्या इथं पूर्ण डॅमेज झालं.